इंदिरा काटकर पर्यंत पोहोचण्याआधी त्याला सावध करायला हवं. कुठे गेलं असेल सिम कार्ड? इंदिरा जर का पोहोचला ना काटकर पर्यंत तर वाट लागेल. अहो सर, हा काटकरच आहे. हेच कपडे घातले होते त्यांनी, मला आठवते. पण हा काटकर हाती लागल्याशिवाय काहीच समजणार नाही. काय करायचं? परत जायचं का? नाही, त्याची गरज नाही. मी विक्रांतकडनं त्याचा नंबर घेतला होता. आपण फोन करून बघूया ना. हा. अरे विक्रांत, काय किती पसारा केलायस रे तू? काय चाललंय काय तुझं? स्वतःच्याच खोलीची स्वतःच झडती घेतोयस का? मी ते सिम कार्ड शोधतोय. आता ते सिम कार्ड कशाला हवंय तुला? इंदिराने त्या काटकरचा नंबर घेतलाय माझ्याकडून. काय? आणि तू दिलास? आय हॅड नो ऑप्शन उर्मिला. अरे त्या इंद्राला त्या काटकर कडून आपल्याबद्दल काही समजलं ना तर किती मोठा घोळ होईल हे लक्षात येते का तुझ्या? म्हणून ते सिम कार्ड शोधतोय ना. त्या काटकरला सांगायचं की इंदिरा त्याला फोन करेल. हे घे, कोणाच्या हाताला लागू नये म्हणून मी माझ्या पर्स मध्ये ठेवलं होतं सिम. उर्मिला, तुला सांगून नाही ठेवतायत? मी केव्हाचा शोधतोय कार्ड. आता सापडलंय ना, मग लाव त्या काटकरला फोन. त्याला फोन करावा लागेल, नाही तर इंदिरा त्याला फोन करेल. सर, फोन स्पीकरवर टाका. हां. परत एकदा ट्राय करून बघूया. हॅलो काटकर, आत्ताच्या आत्ता फोन स्विच ऑफ कर आणि निघून जा तिथून. हॅलो, काय बोलता तुम्ही? काही ऐकले ना? हॅलो 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 काटकर, फोन स्विच ऑफ कर आणि तिथून कायमचा निघून जा. हॅलो हॅलो. अहो काय म्हणाला तुम्ही? हॅलो हॅलो. अहो काय ऐकले ना? हॅलो 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 हॅलो. फोन बंद कर आणि तिथून निघून जा. The number you have dialed is currently busy. Please try later. आपके द्वारा डायल किया गया नंबर अभी व्यस्त है. हॅलो. हा. ऐकू येतंय का? हो साहेब, हो साहेब. फोन स्विच ऑफ कर काटकर आणि तिथून कायमचा निघून जा. काय झालं? नाही, पोलीस परत आले का काय? किती प्रश्न विचारतोस रे? तिथून आत्ताच्या आत्ता निघून जा. साहेब, आता अचानक सगळं बंद करायचं म्हणल्यानंतर तुम्हाला तर माहितच आहे आपल्याला कामात हायगाई चालत नाही. पैसे तर लागणारच ना साहेब. पैसे मिळतील रे काटकर. तू सांगितलंय तेवढं कर आणि निघून जा. हो साहेब. परत ट्राय करा. The number you are trying to call is currently switched off. आत्ता तो बिझी लागत होता, अचानक कसं काय स्विच ऑफ झाला? सर, तुम्ही पण अशी चिडचिड करून काय होणार आहे का? तुम्हाला त्रास झाला बघा. आत्ताच एवढ्या मोठ्या दुखण्यातून उठलाय तुम्ही. का करताय तुम्ही असं?
तू त्या काटकरला जायला सांगितलंस, पण आता हे असं आपण गाफील राहून चालणार नाहीये. आपल्याला काही ना काही करावंच लागणार आहे. त्या इंद्राचं काय सुरू आहे? त्याला त्या काटकरला नेमकं आत्ताच थँक्यू का म्हणायचंय? त्याच्या डोक्यातनं काय सुरू आहे मला काहीच कळत नाहीये. ते शोधून काढूच यात आपण, पण त्याआधी तो इंद्रा त्या काटकरला शोधणार नाही याच्यासाठीचे प्रयत्न करूया. म्हणजे तू इंद्राला बाहेर जाऊ द्यायचंच नाहीस. मी सांगितल्यावर इंद्र ऐकणार आहे? थांबणार आहे तो? इंद्रा ऐकेल पण आणि थांबेलही. हो, काय करायचं? जायचं वय आतमध्ये? सुरके, तू नको काळजी करू. हे बघ, आपण त्यांची मनधरणी करू. पाय जर वाटलं तर, पण राणीला परत एकदा घरात घ्यायला सांग. पण ते ऐकतील का आपलं? अगं आबा लय जीव लावतात राणीला. ते नक्की ऐकतील माझं. चल तू ये. कळली लोक माझ्या दारात काय करतात आता. बाईसाहेब, आबा आहेत का? आहेत ते आले तर यांची जागा यांना दाखवायलाच हवी. चांगली संधी आहे. बाहेर गेलेत ते. काय हवंय? जरा काम होतं. बसा. इथे नाही, इथे खाली जमिनीवर बसा. सोफ्यावर बसायचंय का तुम्हाला? लाज नाही वाटत? लायकी आहे का तुमची? तुम्हाला तरी बोलून काय उपयोग म्हणा. रस्त्यावरचे लोक तुम्ही तसलेच आणि तुमची ती मुलगी तसलीच. अहो, माझ्या इंद्राच्या पायाशी उभं राहायची लायकी नाही तिची आणि त्याच्या जीवावर उठली ती. राणीला घरात घेण्याबद्दल आपणच बोलायला पाहिजे. बाईसाहेब काय ऐकायच्या नाहीत. अहो, माझ्या डोळ्या देखत तुमच्या मुलीने माझ्या इंद्राची व्हीलचेअर ढकलून दिली. त्याचा जीव घ्यायचा होता तिला. माझ्या घरात मी तुमच्या मुलीला पुन्हा पाऊल ठेवू देणार नाही. बाईसाहेब, असं करू नका. हो, आता हीच तिचं घर आहे. तिच्यासारख्या स्वार्थी मुलीला माझ्या इंद्राच्या आयुष्यात जागा नाही. तिला वाटलं असेल चांगला मासा गळायला लागला, घर ताब्यात घ्यायचं होतं ना तुमच्या मुलीला. पण मी ना तिला पुरती ओळखून या. उठा, उठाव पटकन आणि चालते वाईट ना. उठा आणि याद राखा, जर ह्यांना तुमच्यापैकी कोणी काही सांगितलं ना तर याद राखा, गाठ माझ्याशी आहे. निघा. तुम्ही कधी आलात? आणि राणी आलीच नाही ना. आता काय करणार, तिची इच्छाच नसेल यायची त्याला. तर अपराधी वाटत असेल ना तिला, मन खात असेल तिला तिचं. काळजी करू नका, राणी या घरात लवकरच येईल. महाडिकांच्या घरची सून आहे ती. नक्की परत येईल. आबासाहेब, लग्न झालेल्या लेकीनं असं माहेरी राहणं बरं दिसत नाही. तुमच्या पदरात घ्या तिला आबासाहेब. माझी तीच इच्छा आहे की तिने लवकरात लवकर घरी यावं. तुम्हाला माहिती आहे तुमची मुलगी किती स्वाभिमानी आहे आणि मी आदर करतो तिच्या स्वाभिमानाचा. तुम्ही काळजी करू नका, या घरात लवकरच मानानं परत येईल.
तुम्ही बसा ना. हे चहा पाण्याचं बघा. बसा. या काटकरला इंद्रजित सरांना मारून काय मिळणार आहे? तो असं का करेल? मला नाही वाटत काटकरचं ह्याच्यात काही हात आहे. आणि त्याचा काहीच फायदा नाही ना इंद्रजित सरांना मारून. भावा, तुम्हाला गंडवलं ना? ती चिठ्ठी माझ्या राजकुमाराची नव्हती तर तुझ्या राजकुमाराची होती, होय ना? हा, चांगलं चाललंय की मिस मी आणि काय चांगलं. आणि मिस मी नव्हतं, ते मीट मी असं होतं. ते कडू कारलं मीठ मागायला आलं होतं. अरे वेड्या, मीट म्हणजे भेट. ते भेटायचं होतं. राणी काय करते? तू आणि इंद्रजित सर भेटले हे कोणाला कळू द्यायचं नाहीये. भेटायचं काय? ए भावा बोल की. हा, काय नाही काय नाही, तू लक्ष नको दे. काय झालं भावा? तू कसल्या टेन्शन मध्ये आहे का? गोट्या, माझी एक मदत करशील का? करणार की भावा. हा, तू सांग फक्त. तुझी पण चिठ्ठी पोचवायची का? आणि इकडे मी आणि एका माणसाची माहिती काढायची. हा, मग विषय आहे का भावा? काढतो की. तू फक्त सांग कोण आहे, कुठं काम करतो, काय त्याचं नाव आहे, लगेच माहिती काढतो. तू सांग फक्त. हा, आता ऐक. हे बघा, मी आणि इंद्रजित सर त्यांच्या फार्म हाऊस वरती फिरायला गेलो होतो ना. तिकडची व्यवस्था बघण्यासाठी एक माणूस ठेवलाय. काटकर नाव आहे त्याचं. त्याची माहिती काढायची. हा, होऊन जाईल. त्या भागातली काय माणसं आपल्या फॅक्टरीत येतात काम करायला, मी त्यांना विचारून सांगतो लगेच तुला. हा, पण कोणाला कळलं नाही पाहिजे की आपण माहिती काढतोय. हा विषय आहे का भावा? कुणाला कळू पण देणार नाही, तुला पण कळणार नाही कधी काम झालंय. ती लगेच काम करतो मी तुझं. हा, आपण सावकाश हा. सांभाळून. एकदा काय या काटकरची माहिती मिळाली ना म्हणजे झालं. हा काटकरच त्या पुढच्या माणसापर्यंत पोहोच. पण आधी हा काटकर सापडला पाहिजे. राणी स्वतःला सिद्ध करत नाही तोपर्यंत घरी काही येणार नाही. तोपर्यंत मी काय करू? आत्ताच एवढा कंटाळा आलाय मला की सवय झाली ना तिच्या बडबड करण्याची. इंद्रा, काय करतोयस तू? आर यू सिरियस? तू राणीला मिस करतोयस? तिचे फोटोज बघत बसलायस? काही म्हणा, फोटोज आलेत खूप छान, पण राणीने हे फोटोज बघितलेच नाहीयेत. एक काम करतो, तिला सेंड करतो. मुलगा कशात हरवलाय हा? चिकू, इस मौके का फायदा तो उठाना ही पड़ेगा. चल. हे चाललंय का? बायकोला मिस करायचं चाललंय, बायकोचे फोटोज बघायचे चाललेत. बाप रे, बघू. चिकू, चिकू. ओ माय गॉड. चिकू, माझा लॅपटॉप दे. कशाला? बायकोचे फोटोज बघायला? घे ना, घे. अरे मी मगच बघून तुला आवाज येते, तुझं लक्ष नाहीये दादू. आता कळलं तुझं लक्ष कुठे आहे.
घे ना घे. चिकू, बायकोचे हे बघ. फोटोज बघायचे आहेत ना, घे ना पटकन. घे घे. चल बाय. चिकू प्लीज माझा चिकू नाही. चिकू थांब. मी सगळ्यांना सिक्रेट सांगणार आहे दादू तुझं. चिकू थांब. तुला लॅपटॉप पाहिजे घे. चिकू घे. अरे काय नाही चाल देणार मी. अरे हळू माझा लॅपटॉप दे जरा सावकाश सर. सगळ्यांना सांगणार आहे तुझं सिक्रेट. अरे काय असं आहे काय त्या लॅपटॉप मध्ये? अरे सावकाश सावकाश. काय चाललंय रे तुमचा दंगा? आणि ना तुलाही कळत नाही का रे? चिकू मी काय विचारतोय सांग ना. आबा दादूचं नाही, यामध्ये एक सिक्रेट आहे. अगं बाई, सिक्रेट हो काय? चिकू आय स्वेअर माझ्या हाती लागलीस ना मी सोडणार नाही तुला. आबा दादू ना राणीला खूप मिस करतोय. आणि हा ना त्याच्या रूम मध्ये राणीचे फोटोज बघत बसला होता. हे बघा ना किती छान छान फोटोज काढलेत त्याने. अहो ते फार्म हाऊसला गेले होते ना तेव्हाचे फोटोज आहेत. हे बघा. खरंच खूप सुंदर फोटो आहेत. हो ना आबा. काय रे दादू, माझे असे सुंदर फोटोज कधी काढले नाहीस तू? हा तुझे कशाला फोटो काढेल? दादा वहिनी समोर आल्यावर तुझा कॅमेरा पण खुश होत असेल ना? अवकाश इंद्रा हे फोटो तू काढलेस? मी काहीतरी विचारते तुला. हे फोटो तू काढलेस का? मालती अहो त्या तेवढं चिडण्यासारखं काय आहे? तुम्ही माझ्या आणि माझ्या मुलाच्या मध्ये बोलू नका. काय विचारलं मी इंद्रा? मी म्हणजे आम्ही तिकडे गेलेलो तेव्हा. सरळ सरळ उत्तर द्या मला. अगं मम्मा सोड ना, तू एवढी का रागवतीयस? मालते हे बघ शांत हो. अगं त्याला वाटलं असेल फोटो काढावेत म्हणून काढले असतील फोटो. काही गरज नाहीये. माझ्या इंद्राने काय करायचं काय नाही ते मी ठरवणार. आणि इंद्रा तू तिचे एवढे फोटो काढलेस? बरं काढले तर काढले, वर ते फोटो बघत बसला होतास तू का? कशासाठी? मम्मा अगं ठीक आहे ना, मीच ना तुम्हाला सांगायला नको होतं. दादू सॉरी. आणि मम्मा मी काय म्हणते, हा विषय सोडून दे ना. तू काय इतकं बसायचं. मी तुझ्याशी बोलत नाहीये, त्याच्याशी बोलतीये. मालती मालती इंद्रा माझ्याकडे बघ, इकडे बघ इंद्रा, आणि मला खरं खरं सांग काय वाटतं तुला त्या राणीबद्दल? इंद्रा काय चाललंय तुझं? तुझ्याकडे माझ्या कुठल्याच प्रश्नांची उत्तरं का नाही येत रे? तुला जसं वाटतंय तसं काही नाहीये. मला राणीबद्दल काहीच वाटत नाही. मग तू ठामपणे का नाही सांगू शकत आहेस? मुळात तू तिचे असे फोटो का काढलेस? काय गरज होती रे तुला? तिनेच तुला काढायला लावले ना फोटो? मला माहितीये ना ती काहीही करू शकते. अत्यंत स्वार्थी आणि अप्पलपोटी मुलगी आहे ती. तिनेच तुला घोळात घेऊन फोटो काढायला लावलेत ना? ट्रस्ट मी असं काहीच झालेलं नाहीये. अरे मग का काढलेस तू तिचे फोटो? काय गरज होती तुला? मी तुला तेच समजवायचा प्रयत्न करतोय. मी काय असं मुद्दाम ठरवून तिचे फोटोज क्लिक केलेले नाहीयेत. हो का? ठरवून नाही क्लिक केले का फोटो तू? हो. मग तिचे असे फोटो आले कसे रे? का इतके चांगले फोटो काढताना तुला समजलंच नाही असं म्हणतोयस तू? हे बघ, माझ्या हातात कॅमेरा होता. तुझ्या हातात कॅमेरा होता, समोर राणी होती, आणि झाडा फुलांचे जसे फोटो काढावेत तसे रॅन्डमली तू त्या राणीचे फोटो काढलेस. ते असं म्हणायचंय तुला? काय चाललंय इंद्रा?
खरंच सांग इंद्रा, काय लपवतोस तू माझ्यापासून? ती राणी तुला आवडायला तर लागली नाही.